नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांचा सातारा जिल्ह्यातील ऋतुजा पाटील यांच्याशी शुभविवाह काल पार पडला. बहारीन या देशातील मनामा या शहरात असलेल्या 2 हॉटेलमध्ये हा विवाह समारंभ. एक हॉटेलचं नाव जुमरेह आणि दुसरं रिट्स कार्लटन. या दोन्ही हॉटेल अगदी लग्न घरच होती आणि या जय पवार यांच्या लग्नासाठी मोजकीच म्हणजे 400 लोकांना निमंत्रण होतं. त्यात पवार कुटुंबाचे सर्व आप्तेष्ट आणि काही मोजके राजकीय नेते या विवाह समारंभाला उपस्थित होते. काल हळदीच्या कार्यक्रमात तिथं बहारीनमध्ये वरबाप असलेले मुख्यमंत्री अजित पवार हे सैराट मधल्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर झिंगाट नाचले. वराचे चुलत बंधू कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पण ठेका धरलेला होता. मुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे जय हे द्वितीय क्रमांकाचे चिरंजीव आहे. ज्येष्ठ चिरंजीव पार्थ यांचा अद्यापही विवाह झालेला नाही. मी 40 वर्षापूर्वी मोठ्या बंधूच्या अगोदर माझा विवाह झाला होता. असाच विवाह खासदार ओमप्रकाश गोपालसिंह राजे निंबाळकर यांचे लहान बंधू डॉक्टर जयकुमार गोपालसिंह उर्फ मोहनराजे निंबाळकर यांचा पण झाला होता. आणि असा मोठी संख्या अशा कुटुंबातील विवाहाची आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या विवाह समारंभाचा कार्यक्रम 4 डिसेंबर पासून सातासमुद्र पार असलेल्या बहारीन या देशात सुरू आहे आणि तो 7 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. जय आणि ऋतुजा यांचा तसं एक प्रकारे पाहिलं तर अरेंज मॅरेज आहे आणि जी खाजगी चर्चा कानावर पडते ते तर यांचा तो प्रेम विवाह पण आहे. जय पवार यांचं आजोळ तेर तालुका जिल्हा धाराशिव इथे आहे. सुनेत्रा पाटील या ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या सख्या सावत्र बहीण आहे. जय पवार यांचे सख्खे मामा अमर बाजीराव पाटील हे यांचं निधन झालेलं आहे. तर डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील आणि अजित बाजीराव पाटील 2 सावत्र मामा आहेत. या 2 मामापैकी मग बहारीनमध्ये जयच्या पाठीशी उभा राहायला कोणते मामा गेले होते हे काही कळू शकलेलं नाही. जय पवार यांच्या लग्नात त्यांचे चुलत आजोबा ज्येष्ठ नेते शरद पवार, चुलत आत्या सुप्रिया सुळे या संसदेच्या अधिवेशनामुळे विवाह समारंभाला जाऊ शकले नाही. मात्र दोघंही जय पवार यांच्या साखरपुड्याला मात्र उपस्थित होते. सुप्रिया सुळे तिथं नसल्या तरी त्यांची कन्या ही त्या विवाह समारंभास उपस्थित होती. त्यांना दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा.
परवा धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र दत्त जयंती उत्साहात पार पडली. रुईभर येथील दत्त मंदिर, धाराशिव शहरातील दत्त मंदिर, ढोकीच्या टेकडीवरील दत्त मंदिर, अशा विविध दत्त मंदिरात दत्त जयंतीचा कार्यक्रम पार पडला. अनेक ठिकाणी कीर्तन, भजन आदीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भक्तांनी मोठ्या उत्साहाने दत्ताचं दर्शन पण या दिवशी घेतलं. धाराशिव जिल्ह्यात जी काही प्रमुख दत्त मंदिर आहेत तिथं तर मंदिराला सजावट आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धाराशिव कळंब विधानसभेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अनेक दत्त जयंतीच्या अनेक कार्यक्रमाला आपली हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर तिथं त्यांनी सेवाही बजावली. तर अशा विविध हा कार्यक्रम पार पडलेला. आज 6 डिसेंबर संविधान लिहिणारे थोर विचारवंत आणि दीन दलितांसाठी संपूर्ण आयुष्य घालवलेले असे डॉक्टर बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या परिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईतल्या चैत्यभूमीवर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी दिसून येणार आहे. अनेक जे जण सैनिक तिथे जातील किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून मानणारी मंडळी तिथे जातील, ते त्यांच्या तिथल्या समाधीवर नतमस्तक होतील. हा परिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यांना या युट्यूब चॅनल तर्फे विनम्र अभिवादन. डॉक्टरला तसं देवदूत मानतात. हा देवदूत ही तुमच्या आमच्यासारखाच माणूसच असतो. मात्र त्याच्याकडून थोडाही निष्काळजीपणा झाला तर रुग्ण मरण पावतो. अशीच घटना काल सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका रुग्णालयात घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील आडिव येथील महिला आरती चव्हाण तिला प्रसूतीसाठी त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसूतीच्या दरम्यान तिला रक्त चढवायचं होतं. नातेवाईकांनी मग एका रक्तपेढीतून रक्त आणलं. मात्र हे रक्त कोणत्या गटाचं आहे, काय आहे याची पाहणी न करताच डॉक्टरांनी ते रक्त आरती चव्हाण यांना चढवलं. आरती चव्हाण यांची प्रसूती झाली होती, त्यांना मुलगा झाला होता. मात्र हे वेगळंच रक्त चढवलं गेल्यामुळे आरती चव्हाण यांची करती खालावली आणि त्यांना आतोनात त्रास सुरू झाला. मग तिथून त्यांना सोलापूरला हलवण्याचं ठरलं आणि सोलापूरकडं आरती चव्हाण यांना घेऊन जात असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. या घटनेमुळं आरती चव्हाण यांच्या
कुटुंबियांनी संताप व्यक्त करत त्या रुग्णालयाच्या समोर आणि पंढरपूर शहरातल्या त्या भागात एकच गर्दी करत आक्रोश सुरू केला होता. आता या प्रकरणी पुढं काय घडतंय या काही काळात कळेलच. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.